उल्हासनगरमधली बातमी आहे। धुरू बारवर गेल्याच आठवड्यात धाड टाकून पोलिसांनी कारवाई केली। त्यावेळी अर्धनग्न अवस्थेतल्या बारबालांसह 75 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। मात्र या कारवाईनंतरही ऑर्केस्ट्राच्या नावाखाली उल्हासनगरमध्ये डान्स बार सुरू आहेत। त्यात हे डान्स बार चालतात कसे यासंबंधीचं खाबूगिरीचे कथित रेड कार्ड उल्हासनगरमध्ये चर्चेचा विषय ठरलाय। बघूया। उल्हासनगरमधला हा आहे धुरू बार, जिथे ऑर्केस्ट्राच्या नावाखाली सर्रासपणे डान्स बार चालतो। महत्त्वाचं म्हणजे गेल्या शुक्रवारी इकडे धाड पडली होती। मात्र बारमधल्याच 3 गुप्त ठिकाणांमध्ये धाडीवेळी बारवाला लपून बसल्या आणि पोलिसांची पाठ फिरताच पुन्हा छमछम सुरू झाली। दुसरी गोष्ट म्हणजे हे बार कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहेत या संबंधीचे एक रेड कार्ड सध्या उल्हासनगरमध्ये चर्चेचा विषय बनलाय, ज्यात पोलीस अधिकाऱ्यांपासून पत्रकारांपर्यंत कसा मलिदा पोहोचवला जातो आणि त्यांच्या मेहरबानीनं कसे बार सुरू राहतात याची संपूर्ण माहिती दिली आहे। बारचं रोजचं उत्पन्न 8 लाख रुपये, स्थानिक पोलीस उपायुक्ताला महिन्याला 1 लाख, स्थानिक सहाय्यक पोलीस आयुक्ताला महिन्याला 50,000, नाईट राऊंडसाठी रोज 1,000, गाडी चालक आणि वॉकी टॉकी चालकाला 200 रुपये, तर नाईट ऑफिसरला एक महागडी विस्की, चिकन मंचुरियन, फ्राईड राईस आणि मिनरल वॉटर, शहरातल्या बड्या पत्रकारांना महिन्यासाठी 10,000 रुपये। धुरू बारची ही कृष्णकृत्य अबाधितपणे चालू ठेवता यावीत यासाठी शहरातले बडे पोलीस अधिकारी, स्थानिक पोलीस स्टेशन इतकंच नव्हे तर काही निवडक स्थानिक पत्रकारांना सुद्धा महिन्याला हजारो आणि लाखो रुपयांचा मलिदा वाटला जात असल्याची चर्चा सध्या उल्हासनगरात आहे। मात्र याबाबत उघडपणे बोलायला सध्या कुणीही तयार नाहीये। महत्त्वाचं म्हणजे या मलिद्यापायी 2 कॉन्स्टेबल चक्क ग्राहकांची भांडणं सोडवण्यासाठी कायम बारमध्ये बसलेले असतात अशी माहिती आहे। सुरू असलेले बार आणि व्हायरल रेड कार्ड याबाबत माहिती घेण्यासाठी आम्ही पोलिसांना गाठलं। ते कॅमेऱ्यावर बोलण्यासाठी स्पष्टपणे नकार देत आहेत। मात्र उल्हासनगरमधले हे बार वरद हस्ताने सुरू आहेत याबाबत शंका नाही। निनाद करमरकर, ABP माझा, उल्हासनगर। वो समझे तो